सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। तर शिंदे गटाला आजच्या अग्रलेखामध्ये टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये 3 वर्षांपूर्वी शिंदेंचं सरकार आलं आणि राज्यात फिक्सर आणि दलालांचं पीक आलं। हे भ्रष्टाचाराचं पीक कापण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्याने त्यांचं अभिनंदन सामना अग्रलेखातनं करण्यात आलं। पण हे काम मुख्यमंत्र्यांना सोपं नसल्याचंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय। या सामना अग्रलेखातनं विरोधक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेने थेट शिंदेंना आणि त्यांच्या मंत्र्यांना आणि तसंच नेत्यांनाही टार्गेट केलंय, तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। यावरून महायुती सरकारमधील पहिल्या क्रमांकाचा विरोधक शिंदेंची शिवसेना असल्याचं दिसतंय। तर मुख्यमंत्री फडणवीस यांचं अभिनंदन करून शिंदे सेनेला एक प्रकारे अस्थिर करण्याचा आणि एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न सामना अग्रलेखातनं केल्याचं पाहायला मिळतंय। सामनाच्या अग्रलेखामध्ये सलग 3 दिवस सातत्याने मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय। या अग्रलेखामध्ये कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्नही आहे। याबद्दल आपण अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यानंतर एक थोडासा हा पॅटर्नच पाहायला मिळतोय की सामना असू देत किंवा खासदार संजय राऊत असू देत, यांच्या ओठी फडणवीसांचं कौतुक आहे आणि त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट सुद्धा केलं जातंय। त्यातलंच एक पुढचं पाऊल आज पाहायला मिळतंय। वेदांत, पूर्वी 3 जानेवारीचा सामनाचा अग्रलेख सुद्धा अशाच प्रकारचा होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं होतं। जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता आणि तिथे विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन केलं होतं आणि अगदी तशाच प्रकारे इथे पॅटर्न वेगळा आहे, इथे मुद्दा वेगळा आहे, मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन हे सामनाच्या अग्रलेखातून केलं जातंय। यामध्ये आजच्या अग्रलेखात जर आपण बघितलं तर भ्रष्टाचार दूर करण्यासाठी जी काही पावलं उचलायची आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उचलत असल्याचं सांगितलं गेलंय। शिवाय मागील 3 वर्षामध्ये जेव्हा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते तेव्हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असा आरोप सुद्धा या अग्रलेखामध्ये आहे, ज्यामध्ये MMRD असेल, माडा असेल, जी काही प्राधिकरणं आहेत त्या प्राधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला। अधिकचे टेंडर्स देण्यात आले आणि शिंदेंची शिवसेनेमध्ये अनेक जणांना त्याचा लाभ घेता आला। आता या सगळ्यांवर चौकशी समिती बसवण्यात येते। एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा चाप लावण्याचा प्रयत्न करतात। मग ते PAOSD असू देत, आपण बघितलं 16 जणांची यादी PAOSDची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारली आणि त्यामुळे जे फिक्सर्स आहेत किंवा जे दलाली करतात त्यांना कुठेतरी चाप देवेंद्र फडणवीस लावतायत हे या अग्रलेखातनं सांगण्यात आलं आणि त्यांचं अभिनंदन या सगळ्यामध्ये करण्यात आलं। आता या अग्रलेखातला जर अर्थ बघायचा झाला तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये ठाकरेंची शिवसेना जरी विरोधी बाकावर असली तरी त्यांचा मेन विरोधक महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आहे हे यावून या अग्रलेखातनं किंवा मागच्या काही अग्रलेखातनं आणि ज्या प्रकारे प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमटतात त्यातून दिसते की शिंदेंची शिवसेना हे ठाकरेंच्या शिवसेनेचं टार्गेट आहे। म्हणजे पहिला जर विरोधक कोणी असेल महायुतीमध्ये तर ती शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे। दुसरं म्हणजे या अग्रलेखात एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जातं। हे अभिनंदन यासाठी की थेट टार्गेट शिंदेंच्या शिवसेनेला करता येईल, शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप करता येतील, म्हणजेच एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न या अग्रलेखातनं आणि मागील काही दिवसांपासून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच एक प्रकारे अस्थिर किंवा अस्वस्थ शिंदेंच्या शिवसेनेला करणं किंवा त्यांच्या टीमला करणं अशा प्रकारचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जातोय। एकी प्रकारे भाजप सोबत जवळीक साधली जाते, भाजपचं कौतुक केलं जातंय, देवेंद्र फडणवीसांचं कौतुक अभिनंदन केलं जातंय आणि जवळीक वाढवण्याचा, भाजपसोबतची जी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न हा मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जातोय। आणि पुन्हा एकदा या अग्रलेखातनं जेव्हा अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं केलं जातंय त्यातून हे स्पष्ट होतंय की शिंदेंच्या शिवसेनेला एक प्रकारे अस्वस्थ करायचं, त्यांना डिवचायचं आणि त्यांच्यावर थेटपणे आरोप करत एक प्रकारे कट्टर विरोधक असल्याचं पुन्हा एकदा दाखवून देत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक साधायची पूर्वी। म्हणजे वेदांत, एकंदरीतच कुठेतरी महायुतीमधल्या शिवसेनेला कुठेतरी वेगळं काढून डिवचण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे भाजपाबरोबर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि एक सातत्याने ती शृंखला पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.